नांदेली वर्सेस वजीरा ए मास्टर संघ दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. 5 षटकांचा सामना असेल. हलवाईतलं तर सूर्यवंशी एक 15 वर्षीय क्रिकेटर हेझन उल्फ सारखा वर्ल्ड क्लास गोलंदाजाला त्याला धडा शिकवला होता. कारण आजचं जनरेशन जर बघितलं गेलं तर खूप फास्ट आहे. तिकडे वर्ल्ड क्लास असू द्या, लेजंड असू द्या, सर्वांना माफी नाही आहे. कारण यंग क्रिकेट इज खूप टॅलेंटेड क्रिकेट म्हणून ओळखलं जातं आणि खूप फास्ट आहेत. आणि आज सूर्यवंशी सारखा एक खेळाडू 15 वर्षी बुमराह सारखा एक वर्ल्ड क्लास बॉलर्सला सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार मारू शकतो हे त्यांनी दाखवलं होतं. तसं आज 14+ क्रिकेट खेळत आहोत. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतो तो मात्र जयेश भंडारी आणि स्ट्राईकवर आहे तो फलंदाज कल्पेश. नॉन स्ट्राईकवर आहे तो मात्र चंद्रकांत. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात होते. जयेश भंडारी पहिलंच षटक घेऊन येतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा कल्पेश यांच्या साडी. हॅलो. सामन्याला सुरुवात होते. पहिल्याच षटक पहिला तो मात्र जयेश भंडारी कल्पेशांच्या साडी. पहिला असं कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू कार्पेट लेवलने चेंडू जायपर्यंत विशू तिकडे शतरक्षण आहे आणि एकच धावेवर वैयक्तिक स्वतःच श्री गणेशा मात्र कचाड शतरक्षण जयेश यांच्या माध्यमातून एका धावांचं रूपांतर 2 धावमध्ये कन्वर्ट करताना दिसत आहे. वैयक्तिक स्वतःचं खातं 2 धावसंख्येने आणि संघाला नेऊन ठेवलं आहे संघाचा श्री गणेशा या 2 धावसंख्येने. तसंच परत एकदा जयेश यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. कल्पेश नक्कीच पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षण तिकडे दाखल आहे. तो मात्र कमलेश एक जबरदस्त गोलंदाज, फिरकी गोलंदाज म्हणून मॅन फ्रॉम वजीरा ए म्हणून पाहिला जातो. आणि नक्कीच मनोरी वर्सेस वजीरा अक्सा इकडे फायनलचा सामना सुरू होता. मला वाटतं शेवटच्या षटकात 9 धावसंख्येची गरज असताना एक आक्रमक फलंदाज स्ट्राईकवर होता. त्या फलंदाजालाही चकून त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज परत एकदा जयेश तुम्हाला वाटतं चंद्रकांत एक जर बघितलं गेलं तर नामचीन फलंदाज आहे. हवे चेंडू जातो तिकडे शतरक्षण आणि बॅक टू पवेलियन. हवेचा वेग जास्त होता तोपर्यंत दिव्या डिजेला संधी. एक आणखीन खेळाडू पाठवायचा आहे. यानंतरचा जो खेळाडू खेळणार आहे त्या खेळाडूसाठी तिकडे लेग पंचाकडे पाठवून द्यायचं आहे. नक्कीच आपण डीजेच्या माध्यमातून आपण संगीत ऐकलं शेकडेवाला. कारण ह्या व्यक्तीने नक्कीच त्या क्षेत्रामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीला एक उदाहरण एक चांगलं स्वरूप आणून दिलं आणि तोच एक मोठी व्यक्ती आज आपल्यापासून नाही आहेत. नवीन फलंदाज श्रीपाद दांडेकर. येस, श्रीपाद दांडेकर खेळण्यासाठी तयार आहे. जयेश पहिलं षटक घेऊन येतो. पहिल्या षटकात पहिला गडी बाद करण्यात यश झालेला आहे. तो मात्र चंद्रकांत बॅक टू पवेलियन झालेला आहे आणि चंद्रकांतची जागा भरून घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. तो मात्र श्रीपाद दांडेकर एक लेफ्ट हँड फलंदाज. ॲडव्हान्टेज जर बघितलं गेलं तर लेफ्ट हँड फलंदाजाला आहे. नक्कीच जबरदस्त चेंडू. जयेश यांची जर गोलंदाजी जर बघितली गेली तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीने जर बघितलं गेलं तर अक्सा इकडे जेव्हा सामना होता सेमीफायनलचा सामना होता भाटी वर्सेस मला वाटतं नाही भाटी वर्सेस वजीरा ए संघ होता सेमीफायनलचा सामना आणि तो डिफेंड केला होता याच गोलंदाजाने. त्याच निशान स्ट्राईकवर असताना सुद्धा परत एकदा सन्मान, चांगल्या चेंडूला सन्मान दिलेला आहे मात्र श्रीपाद याने. परत एक धाव काढली. दुसऱ्या धावण्याचा कॉल असेल. हाना करता चक्रता शतरक्षण पाहिलं गेलं तर मात्र हेमंत यांच्याकडून आणि त्याच मोहबदल्या 2 धावा काउंट कराव्या लागल्या. धावसंख्या धावफलकावर
जाऊन पोहोचलेले आहे ते मात्र 5 या धावसंख्येवर. येस परत एकदा गोलंदाज साडी तयार. जयेश नक्कीच परत एकदा चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. पॉईंटच्या दिशेने शतरक्षण नितीन तिकडे दाखल आहे, मात्र षटक मला वाटतं पहिलं पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जर बघितले गेला फक्त आणि फक्त 6 धावा 1 गडी बाद. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. मास्टर संघ प्लीज नोंद घ्या, नाहीतर जसा खेळाडू आउट गेला तर तुम्ही लगेच मैदानात दाखल झालं पाहिजे, ही तरी दक्षता घ्या. येस परत एकदा गोलंदाज साडी. परत लाफ करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. पंच आपल्या जागेवर स्थिर निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतो तो. मात्र गोलंदाज जर बघितलं गेलं तर नितेश नितेशांचा पुढा चेंडू श्रीपाद दांडेकर खेळून काढला. तिथे भूषण भंडारी तिकडे दाखल आहे, मात्र एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट करताना दिसत आहे ते. मात्र श्रीपाद श्रीपाद वैयक्तिक मला वाटतं 5 धावसंख्येवर खेळतोय, संघाला नेऊन ठेवला आहे. मात्र 8 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीशील नितेश नितेश जर बघितलं गेलं तर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, देखणा खेळाडू म्हणून ओळखला जातो. दोन्ही फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या या सुरेख कामगिरी करत असतात. परत एकदा नितेश टू श्रीपाद. परत लाफ करण्याचा प्रयत्न, भूषण तिकडे दाखल आहे. एक धाव काढल्या, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल का? येस एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर बघितली गेली तर 9 धावा 1 गडी बाद. कोण जेवायसाठी बाकी असेल तर प्लीज भाटी संघ, मनोरी संघ, मड ए संघ, जेवढे खेळाडू आज खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांना नम्र विनंती करतो की जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे, जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. जेवणाचा स्वाद घ्या. आज व्हेजिटेबल जेवण आहे, खूप छान जेवण बनवलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा जेवण करून घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. परत एकदा नितेश नितेश टोमॅटो कल्पेश कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला आहे. तिकडे विशू तिकडे शतरक्षण दाखल आहे, मात्र काय जबरदस्त शतरक्षण पैकी ही अचूक एकच धावेवर समाधान. या एक धाव संख्येने दुहेरी अंकात प्रवेश करतो तो. मात्र कांदोली मास्टर संघ 10 धाव संख्येवर 1 गडी बाद. दुसरं षटक मला वाटतं अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत त्या. मात्र कांदोली मास्टर संघाच्या कांदोली मास्टर संघ जर बघितलं गेलं तर आज मला वाटतं राजू ही ची उपस्थिती सुद्धा नाही दिसत आहे. परत एकदा श्रीपाद खेळण्यासाठी तयार. नितेश नितेश टू श्रीपाद. परत एकदा पॉईंटच्या कव्हर स्लिपला चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षण तिकडे दाखल आहे, मात्र एक काय धाव काय रोखू शकत नाही आहे. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये जाताना दिसतोय. 11 या धावसंख्येवर. आज धावसंख्या स्कोरिंग बोर्डवर जर बघितली गेली तर 3 एक्के 11 धावा 1 गडी बाद असं समीकरण आलेलं आहे. यश जर परत एकदा शेवटचा चेंडू घेऊन येते दुसऱ्या षटकातील. काय जबरदस्त चेंडू होता, मात्र पंचांचे इशारा येतो वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 12 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे तो. मात्र कांदोली संघ परत एकदा नितेश टू कल्पेश. परत पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षण तिकडे दाखल आहे, मात्र एकच धावेवर मला वाटतं समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस 10 धावफलकावर झालेले आहेत ते. मात्र 13 धावा 1 गडी बाद. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. डीजे कम ऑन.
येस वैयक्तिक स्वतःचं पहिलं संघाचं तिचं षट घेऊन येतं तर मात्र हेमंत नक्कीच फिरकी गोलंदाज कव्हर पॉईंटच्या दिशेने काय फटका मारलेला आहे विशू तिकडे शतरक्षण जबरदस्त शतरक्षण झालेला आहे मात्र ते विशू यांच्या माध्यमातून 2 धावा काय रोखू शकत नाही आपल्या संघासाठी 2 धावा रोखलेल्या आहेत त्या मात्र विशू आणि काय जबरदस्त फलंदाजी केली होती कल्पेश आणि हॅलो येस परत एकदा जबरदस्त आहे काय जबरदस्त चेंडू फिरकी गोलंदाजी करत आहेत ते मात्र हेमंत हॅलो काय जबरदस्त चेंडू पहिला चेंडू बघितला गेला तर लेग स्पिन सारखा गोलंदाजी केली होती मात्र फलंदाजाला आता वर दुसरा चेंडू टाकला चेंडू थोडासा टप्पा पडला आणि आतमध्ये चेंडू झालेला आहे परत एकदा परत त्याच पद्धतीने चेंडू यष्टीरक्षक करणार सागर येणार काय चेंडू समजला गेला नाही आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर्ड झोन मध्ये 2 धावसंख्येसाठी पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत येस पंच डिक्लेअर्ड झोन मध्ये जातो चेंडू बायच्या स्वरूपात सर पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात आहे की येस थँक्यू बायच्या स्वरूपात 2 धावा काउंट करावा लागेल एक्स्ट्रा मध्ये धावा जात आहेत ते मात्र धाव फलक बघितला गेला तर 17 धावा येस जेवण्यासाठी सर्वांना विनंती करते की जेवण करून घ्या जेवण झालं की प्लेट्स आहेत ते तुम्ही ठेवा नाही धुतल्या तरी चालतील प्लीज सर्वांना विनंती आहे की जेवण झालं की प्लेट तशा ठेवल्या तरी चालतील परत एकदा आपण सामन्याकडे जाऊया परत लेग साईडला भिरकावून खेळलेला आहे तिकडे जयेश फील्ड करेपर्यंत 1 धाव काढली दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल का हा ना करता स्वतःहून बलिदान देतोय तो मात्र कल्पेश बॅक टू बॅलन्स झालेला आहे धाव फलकावर जर बघितला गेला तर 18 2 गडी बाद तोपर्यंत दिव्या डीजेला संधी कमॉन डीजे खेळण्यासाठी तयार हेमंत टू अक्षय केणी नक्कीच परत फर्स्ट स्लिपला चेंडू खेळून काढलेला आहे शतरक्षण तिकडे मला वाटतं हजर आहे तो मात्र कमलेश 1 धाव काय रोखू शकत नाही कमलेश या 1 धावसंख्येने षटक मला वाटतं तिसरं पूर्ण झालंय की एक चेंडूचा बाकी आहे सर एक चेंडूचा खेळ बाकी आहे 10 धाव फलकावर झाल्या ते मात्र 19 पहिल्या चेंडूवर दुहेरी दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवर दुहेरी आणि 1 रनआउट आणि प्लस आताचा 1 धाव 1 सिंगल 1 चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील धाव फलकावर जर बघितल्या गेल्या तर 19 धावा झालेल्या आहेत थोडंसं लो स्कोरिंग सामन्याप्रमाणे खेळत आहेत धावा जर बघितल्या गेल्या अगोदरचे जे 2 सामने जर बघितले गेले तर 50च्या वर धावा होत्या त्या सहजपणे चेस केल्या गेल्या होत्या मात्र शेवटच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात जर बघितलं गेलं तर हवे चेंडू जात आहे तिथे शतरक्षण नो मॅन्स मध्ये डिलिव्हर होतोय तिकडे कुठलाही शतरक्षण दाखल नाही आहेत या चेंडूवर जर बघितलं गेलं तर एक कारकिर्दीमध्ये जर बघितलं गेलं ऑस्ट्रेलियन सारख्या ग्राउंडवर मला वाटतं 297 धावा धावून काढल्या गेल्या होत्या झाडावर चेंडू अटकला गेला होता आणि अशा पद्धतीने चेंडू जर एखाद्या झाडमध्ये असतं तर असा हा क्षण आपण टिपला गेला असता तोपर्यंत देऊया डीजेला संधी अजूनही 2 षटकाची 12 चेंडू आणि किती धावा काढतात कांदोली मास्टर संघ जतीन अजून वरती आहे बाहीवर आहे असे भरपूर असे बॅटर अजून मैदानाच्या बाहेर आहेत आणि जर 2 खेळाडू जर बघितले गेले तर अक्षत केणी आणि श्रीपाद दांडेकर हे जोडी मैदानात दाखल आहेत धावा षटकाच्या अखेरीस 21 धावा झालेल्या आहेत 2 गडी बाद परत एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे तो मात्र भूषण भंडारी
भूषण एक असं नाव आहे क्रिकेटमध्ये, वजिरासारख्या या लेजंड आपल्या लेदर चेंडू सुद्धा लहान मुलांना सुद्धा त्यांची ट्रेनिंग असतं. एक असा गोलंदाज आहे, या गोलंदाजाकडे रनअप कमी आहे पण वेग खूप जास्त आहे. असा एक गोलंदाज आहे, वेगवान तेज तरार अशी गोलंदाजी नेहमी आपल्या गोलंदाजीवर करत असतो तो भूषण भंडारी. आज उन्हाचा तडाखा जर बघितला गेला तर खूप आहे. जास्तीत जास्त कॅप, पाणी, डोळ्यावर सन गॉगल्स, शूज हे सर्व परिधान करा. जास्तीत जास्त ग्लुकॉन प्या, पाणी जास्त प्या, कारण ऊन एवढं तेज आहे ना. आपण तर 14+ क्रिकेट खेळत आहोत याची काळजी घ्या. परत एकदा लेग साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे बघत राहिले आणि वाईटची दाद देत आहेत. तोपर्यंत एक अवांतर धाव, या अवांतर धावसंख्येने धाव फलकाव जर जाऊन पोचल्या ते मात्र 23 2 गडी बाद. परत एकदा भूषण भूषण दुसरी बाद, लेफ्ट हँड फलंदाज आहे, ॲडव्हान्टेज आहे लेफ्ट हँड फलंदाजांना. परत एकदा दाखल केलेला आहे, सीमा रेखा पार, मालोनी षटकार. तोपर्यंत दिवाळी जिल्हा संधी. केलं होतं की एखाद्या लेफ्ट हँड फलंदाजाला ॲडव्हान्टेज म्हणून एक ग्राउंड प्रसिद्ध आहे आणि त्याच फलंदाजाने दाखवून दिलेलं आहे. परत एकदा परत लेग साईडला विरकावून करण्याचा प्रयत्न, पंच आपल्या जागेवर स्थिर. श्रीपादे मला वाटतं जास्त यष्टी रक्षका सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भूषण यांनी तो पाहायला गेला आणि स्टंपच्या वरून चेंडू डिलिव्हर केला आणि काय जबरदस्त चेंडू कमबॅक केलेला आहे ते मात्र भूषण याने. परत एकदा गोलंदाज साडे, भूषण टू, श्रीपाद फुल टच चेंडू, चुकीला माफी नाही असा चेंडू, थोडासा चेंडू स्लो आर्म पद्धतीने चेंडू डिलिव्हर करण्यात आला. फलंदाजाला चेंडू समजला गेला की फुल टच चेंडू कनेक्ट होईल का, मात्र स्लो आर्म पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला आणि तो फसवा चेंडू म्हणून डिलिव्हर झाला. काय जबरदस्त गोलंदाजी भूषण यांची. भूषण व्यक्तिगत 4 चेंडू अजूनपर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. धाव फलकावर जर बघितले गेले तर 29. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परत श्रीपाद करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, चेंडू थोडासा टप्पा पडला आणि उचली घेतोय असा पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात, येस बॅट, येस लेग बाय, थँक्यू. लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव फलकावर जर बघितले गेले तर 23 चेंडू आणि 30 धावसंख्येवर खेळतो तो मात्र कादोली मास्टर संघ. प्लीज थोडासा थांबायचं, गाडी जाऊ द्या, गाडी बाहेर काढायची आहे. महेश तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जाऊन बघा, एकदम व्यवस्थित गाडी लावा पार्किंगमध्ये. परत एकदा भूषण तो अक्षत कॅनी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवर नाराज झालेला आहे ते मात्र अक्षय. काय चेंडू तो बोलता बॅटच्या पट्ट्यात आला असता तर कराक्रम केला असता, मात्र काही नाही. तोपर्यंत डीजेला संधी. धाव असेल. यस, गोलंदाजाने आपल्या संघासाठी एक पराक्रम केला होता. वाटपूर्ण गोरा इकडे जेव्हा सामना होता तेव्हा हा गोलंदाज मागडा झाला होता. या गोलंदाजी परीक्षा घेतली गेली होती फलंदाजाने. आता तोच गोलंदाज झालेला आहे. एक तरफ आपलं यशस्वी षटक हाताळलं गेलं होतं, एक षटक जर बघितलं गेलं तर महागडं सुद्धा होतं. क्रिकेट जर मध्ये जर बघितलं गेलं तर चढ उतार होतच असतात. असा एक गोलंदाज कल्पेश, स्लो आम पद्धतीने चेंडू, कल्पेश आपला अक्षत केणी फक्त बॉल पाहत राहिले आणि पंचांकडे अपील करत होते, मात्र निर्धाव चेंडू. धावा स्थिर झालेल्या आहेत ते मात्र 31 या धावसंख्येवर.
शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया अजून या किती धावांचं लक्ष देतात ते मात्र वजीराई मास्टर संघाला. पुढे सरसावून काय चेंडू खेळलेला आहे, सीमा रेखा बार, वन्स बॉम्ब सीमा रेखा बार, चौकार. कमॉन डीजे. कोलकात्याला आलो आहे का बनारसी पान खाण्यासाठी. समोर जर बघितलं गेलं तर कात आहे, तर समोर आजूबाजूला बघितलं गेलं तर हिरवीगार घास आहे. अशी ही खेळपट्टी आहे. मालवणी गावामध्ये एक प्रसिद्ध अशी खेळपट्टी आपण पाहिले गेलेली आहे. खरंच त्या खेळपट्टी तयार करणाऱ्या खरंच लेजंड्स व्यक्तींचं खरंच मनपूर्वक आभार आहे. केस झेल सुटलेला आहे, डोक्यावर कॅप सुद्धा होती. धावा धावत नाही आहेत. आणि इथे हा ना करता मला वाटतं अक्षत केनं बॅक टू पॅव्हिलियन गेलेला आहे. इथे 2 धावा काउंट कराव्या लागलेल्या आहेत. आता लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड अशी जोडी मैदानात दाखल झालेल्या आहे. चेंडू फक्त मला वाटते कमी आहेत. कारण लेफ्टीसाठी हे ग्राउंड एक प्रसिद्ध ग्राउंड म्हणून ओळखलं जातं. आणि त्या ग्राउंडवर मला वाटतं लेफ्टीसाठी ॲडव्हान्टेज असताना मला वाटतं 12 चेंडूत मला वाटतं तब्बल 25 धावच्या वरती खेळायला पाहिजे होता. पण क्रिकेट आहे. गोलंदाजी ही त्याचप्रमाणे जबरदस्त केली आहे ती मात्र वजीरा ए मास्टर संघाने. परत एकदा खेळण्याचा मोह येथे चेंडू आणि गडी बाद होतोय, तो मात्र श्रीपाद बॅक टू पवेलियन जातोय. त्याची जागा बनवण्यासाठी आता जगदीश सर, जयदीप शिंदे उर्फ जेडी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखाद्या षटकार चौकार आला तर थोडीसं फायटिंग स्कोर पाहायला भेटेल. कारण वजीरा ए मास्टर संघाची फलंदाजी ही तेवढीच ताकदीची आहे. परत थोडासा लाभ करण्याचा प्रयत्न, बॅटची फाईन कट घेतो तिकडे शतरक्षण लांब दूर वरून येईपर्यंत 2 धावा मला वाटतं सहजपणे करू शकतो. कारण फेकी जबरदस्त होती देवेंद्र यांची. ते एकच 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 39. थोडंसं फायटिंग स्कोर पर्यंत जाताना दिसत आहे ते मात्र कांदोली मास्टर संघ. कांदोली मास्टर संघामध्ये गोलंदाजी ही तशीच आहे. अजून मला वाटतं जयदीप आहे का वरती, भरत अजून वर आहे. एक भरत सारखा एक खेळाडू मला वाटतं क्रीजवर पाहिजे होता. तो खेळाडू क्रीजच्या बाहेर आहे. काहीतरी कारण असेल त्या मोहबदल्यात तो बाहेर आहे. नाहीतर तसा एक अष्टपैलू खेळाडू ग्राउंडवर खेळण्यासाठी तयार असला पाहिजे. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडू बघूया किती धावा काढतायत. कल्पेश वर्सेस भाई. परत क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला भेटतो मात्र ग्रासच्या वर तिकडे देवेंद्र फील्ड करेपर्यंत 2 धावा काढल्या. तिसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल का, मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल. धाव फलकावर जर बघितली गेली 5 षटकं पूर्ण झालेल्या, 10 धावा झाल्या, धाव फलकावर झाल्या ते मात्र 42 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे. ते मात्र वजीरा ए मास्टर संघासमोर ह्यानंतरच धावतं वर्नर
नाथ क्रिकेट क्लब मालवणी आयोजित कोली अग्रिकता समाज मंडल 40+ स्पर्धा वर्ष 2026 सहकार्य देणगीदार मान्य श्री अजितजी भंडारी, सौ गीताजी भंडारी नगरसेविका, श्री सागर पाठारे उद्योजक, श्री रवींद्र पाटील उद्योजक, श्री अशोक पाटील उद्योजक, सौ बीना सिंग समाजसेविका, श्री ऋषी माळी उद्योजक, पार ज्वेलर्स मालवणी गाव, श्री परशुराम केणी उद्योजक, श्री जितेश कोळी जय विश्व इन्फ्राचे प्रोप्रायटर्स, त्याच्यानंतर श्री उमेश पाटील मनसे शाखा अध्यक्ष 32 वॉर्ड क्रमांक 32चे, श्री दिगंबरजी वैती समाजसेवक, श्री विवेकजी कदम समाजसेवक, प्रिन्स स्पोर्ट्स मालवणी गाव संतोष कोळी, ॲटलांटिक्स प्रो मालवणी गाव आणि श्री गणेश लिंबुडे, दमू पाटील उद्योजक, श्री रामली उद्योजक, बीबॉन स्पोर्ट्सचे मालक किशोर मालवणी गाव आणि शिवम स्पोर्ट्सचे मालक च्याकडून हे सहकार्य भेटलेलं आहे. या स्पर्धेसाठीचे अध्यक्ष आम्ही मनापासून आभार मानतोय. सर्व डोनेटरचे आम्ही मनापासून आभार मानतो की या स्पर्धेसाठी तुम्ही डोनेशन दिलं आणि स्पर्धा चांगली पार पाडली जाते. आजचा दिवस पहिला दिवस आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील भेटलेला आहे. सर्व संघाचं, सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व डोनेटरचं देखील मनापासून आभार मानतोय त्यांचे. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्व डोनेटरने जे डोनेशन दिलं त्याच्यासाठी. तर आपण थोडा वेळ आता व्यक्तय घेतो, थोडं संगीत ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा सामना चालू झाल्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह कॉमेंट्रीकडे येऊ. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, आपल्या जागेवर बसून राहा. बॅक टू डीजे. बेचाळीस धावेचं टार्गेट. सलामीचे 2 बॅटर विश्व आणि जयेश. आणि बघ या पहिलं शतक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय.
सलामीचे फलंदाज मैदानावर. स्ट्राईकवर जयेश. पहिल्यासाठी गोलंदाज सुरेश पाटील घेऊन येतोय पहिलं षटक. बेचाळीस धावेचं टार्गेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतो गोलंदाज सुरेश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. आणि पहिला चेंडू चांगला वळवलेला आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं. श्रीपाद दांडेकर शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव. जयेशने दुसरी घ्यायचे पण विशू त्या दुसऱ्या धावेसाठी तयार नाहीयेत. फक्त एकाच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे. ते वजिरा ए मास्टर्स या संघाचं. सकाळपासून भरपूर अशा धावा येत होत्या पण या सामन्यामध्ये जर 42 धावा आहेत आणि 42 धावा म्हणजे कमी आहेत कारण हे ग्राउंड आहे, ओपन ग्राउंड आहे. तिची आउटफील्ड जर तुम्ही बघितली अप्रतिम आहे. जिथं बघाल तिथं एकदम सुकी चार आहे, ग्रास आहे. पुढचा चेंडू स्लिपला चेंडू जातोय. बघूया आणि चेंडू विशू याच्या दृष्टिकोनातून विशू त्यांच्या धावण्यावरून वाटतो की चेंडू अजूनपर्यंत पंचाचा इशारा आहे तर 3 धावा धावून काढलेले आहेत. मिथून आपल्याला कळवतील. 4 या धावसंख्येचा इशारा येतोय मिथून यांच्याकडून कारण तो चौकार आहे. कारण तो झेंडा आहे बघा, झेंडा भगवा कलरचा झेंडा. याच्या साईडून जर या साईडून जर गेला तर 4 आहेत आणि जर काला जो कपडा लावलाय तिथून गेला तर 2 धावा घोषित डिक्लेअर झोन आहे. या 4 धावीच्या साहाय्याने विशू आणि आपलं धावसंख्येचं खातं 4 या धावसंख्येने ओपन केलेले. टोटल धावसंख्या झाली ती 5. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय सुरेश पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. अक्षर थोडी मला वाटतं पॉईंटच्या दिशेने होते ना, तर थोडं स्लिपच्या जवळ बोलवलेलं आहे. थर्ड स्लिपच्या दिशेने. थर्ड स्लिप तर नाही पण गली असं म्हणावं लागेल. गलीच्या दिशेने त्याला ठेवलेलं आहे सुरेश पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय मात्र तिथं स्वतःच्या हातामध्ये जातो. एक धाव मिळेल. एक धावसंख्येने धावसंख्या टोटल पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू जयेश आणि मोठा फटका मारले पण शतरक्षक तिथं किशोरजी मला वाटतं त्यांच्या हातून जेल सुटलेला आहे. 2 धावा देखील धावतायत. तिसऱ्या धावेला धावतायत जयेश आणि विशू. तिसरी धाव देखील पूर्ण झालेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या 2 फलंदाजामध्ये बघायला मिळते आणि तिचं प्रात्यक्ष आपल्याला बघायला मिळते. 2 फलंदाज चांगली फलंदाजी देखील करतायत आणि धावगतीमध्ये देखील कमी पडत नाहीये. धाव संख्या झालेली आहे ती 9. 9 धावा बिनगडीबाद 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आलेले आहेत सुरेश पाटील यांच्या. गोलंदाज सुरेश पाटील चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकवर विशू ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 5 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने एक मोठा फटका. तिथं शतरक्षक या 3 आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव देखील बघा काय तेज गतीने खूप जोराने ती दुसरी धाव पूर्ण केली गेलेली आहे. खेळाडू दोन्हीले 45च्या वर. काय मला वाटतं जयेश यांची 50 देखील पूर्ण झाले असतील आणि विशू देखील जवळ पोहोचला असेल पण धाव गतीमध्ये कमी नाहीये. कारण 2 जे फलंदाज ओपनिंगचे फलंदाज असतात ते नेहमी आपण बघतोय की 45च्या वरती हवेत. आता मात्र थोडा फटका मारण्याचा प्रयत्न झाला लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेने पण बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. मात्र शतकी पूर्ण झाले. धावसंख्या झाली 11. पहिल्या शतकामध्ये धावसंख्या झाली ती 11. बिनगडी बाद 11 धावा. थोडं डीजे आपले जे डीजे प्लेयर आहेत त्यांना थोडी संधी भेटलेली गाणं वाजवण्याची. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सुरेश सावर्डेकर या गोलंदाजाला इथं बोलवले दुसरं शतक टाकण्यासाठी.
स्ट्राईकवर जयेश 4 धावसंख्येवर खेळतोय. चांगला असा फटका, सेव्ह ड्राईव्ह क्रिकेटचा. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्यासाठी धावतायत. दुसरी देखील झालेली आहे. थ्रो दिला जातोय स्ट्राईकच्या दिशेने, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. टार्गेट थोडं कमी आहे, शतरक्षण चांगलं करावं लागेल या टार्गेट थोडं कमीसाठी. साईनाथ क्रिकेट क्लब आयोजित ती 40 प्लेची टुर्नामेंट आपण बघतोय. कोली अग्रिक्त समाज मंडळाची 15वी स्पर्धा आपण इथं मालवणीच्या या चांगल्याशा मोठ्या ग्राउंड मालवणी क्रिकेट मैदानावर बघायला मिळते. पुन्हा एकदा दिशा दाखवली होती, चेंडू जातोय. आता मात्र फलंदाज इथं थोडा अडचणीमध्ये येतोय आणि पंच जोझफ रॉड्रिक्स यांचं बोट हवेत येतोय. फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपात. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, तिसरा फलंदाज बी संघ जर इथं दाखल झाला असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये त्यांनी तुमचा आलो असं मला सांगायचं आहे. येऊन दाखल झाला असेल तर येऊन सांगा की आम्ही पोचलोय म्हणून. याच्यानंतर तुमचा सामना होईल, चिटा टाकल्या जातील, पण तुम्हाला खेळावं लागेलच, कंपल्सरी आहे. पण तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये हाफ म्हणजे पहिला दिवस आहे, त्या 9 टीमाच्या याच्यामध्ये तुम्हाला बाय भेटलेली आहे, तर आता तुम्हाला कंपल्सरी खेळावं लागेल. नवीन फलंदाज सागर येतोय. धाव संख्या झाली ती 13. सागर स्ट्राईकवर. सावर्डेकर यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू तिथंच राहतो आणि पुन्हा एकदा एक धाव धावून काढले दोन्ही फलंदाज सागर आणि जयशण. या एक धावीच्या सहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. 21 मध्ये 28 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघा मालवणीचं हे भव्य दिव्य असं मोठं ग्राउंड आणि बसण्यासाठी देखील बेंचेस मांडलेले आहेत, पण तिथं ऊन आहे. मात्र सायंकाळी चांगलीशी गर्दी बघायला मिळेल या ग्राउंडवर. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातो, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव घेण्याच्या याच्यामध्ये सागर देखील इथं बाद होत आहेत धावचीच्या स्वरूपात. सॉरी, जयशे बाद होत आहेत. सागर नॉन स्ट्राईकवर होते, जयशे बाद होत आहेत. धाव संख्या झाली 15. या 15 धाव संख्येत 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. दोन्ही फलंदाज या षटकामध्ये बाद होत आहेत. आणि दोन्ही फलंदाज धावचीच्या रूपात इथं बाद होत आहेत. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय, गलीमध्ये पोहोचलेला आहे. अक्षत तिथून येतोय आणि त्यांनी तिथं शतरक्षण करीपर्यंत दोन्ही फलंदाज 1 या धावसंख्येसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. आणि या एक धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. कोली आग्रे एकता समाज मंडळ मुंबई ची 15वी स्पर्धा आणि 15व्या स्पर्धेचा मान श्री साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी संघाला इथं भेटलेलं आहे. आणि त्यांचं आयोजन जबरदस्त आहे. ग्राउंडच खूप लकी आहे.
आणि ग्राउंडवर भरपूर प्रेक्षकाची उपस्थिती आपण बघतोय. दुपारचा सत्र देखील भरपूर भरलेलं ग्राउंड आहे. ऑफ साईडला गॅपमधून ट्रॅव्हल होईल नाही, तिथं थोडा टप्पा पडल्यानंतर थोडी कमी झाला आणि 2 धावा धावून काढलेले आहेत. तिसरी देखील पूर्ण केली जाते. 3 धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली ती 2 शतकाच्या अखेरीस 19 या धावसंख्येवर. आता 18 मध्ये 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धावा काढायचे आहेत. थोडे डीजेला संधी भेटणार आहे. आदित्य हे आता डीजे वाजवून आपल्याला एक गाणं ऐकून देणार आहेत. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे, एक धाव आणि तिथं डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचलेले आहे 2 या धावसंख्येसाठी. आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. 17 मध्ये 21 ची गरज आहे अजूनपर्यंत. 17 मध्ये 21 या ग्राउंडवर 17 मध्ये 21 म्हणजे खूप कमी आहेत. कारण जिथं बघाल तिथं एकदम आउटफील्ड एकदम जबरदस्त सुकलेले कडक झालेली आहे. चेंडू जर एखाद वेळेस गॅप मधून ट्रॅव्हल झाला तर चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. आणि वरून जर मारण्याचा प्रयत्न केला तर ऑन साईडला तर कमी जातो, पण त्या साईडला जास्त जातात. कारण ऑन साईडला जी हवा आहे त्या हवेचा वेग आपण बघितला तर फलंदाजाला बरोबर नाहीये. पुढचा चेंडू टाकला जातोय, तो चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता सागर याने. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाकडून पुन्हा गोलंदाज जयदीप शिंदे याला चेंडू दिला जातोय. जयदीप शिंदे राईट हॅम राऊंड द विकेट मारा. आता मात्र फक्त टॅप केला जातोय. पॉइंटच्या दिशेने एक शतरक्षक येतोय. यतीन याच्याकडून शतरक्षण एकच धाव मिळेल. या एक धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 22 या धाव संख्येवर. 15 मध्ये अजूनपर्यंत 20 धावांची गरज आहे. 15 मध्ये 20 काढायचे आहेत. जयदीप आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र ऑन साईडला इथं बघा गॅप मधून जर चेंडू, चांगलं शतरक्षण. आणि या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केलेली कांदिवली मास्टर्सच्या संघाला. फिल्डिंग मध्ये खूप 100% श्रीपाद दांडेकर यांचं बघायला भेटलेलं आहे. आणि त्यांनी 2-3 वेळा मला वाटतं 2025 पासून 2026 पर्यंत 2 की 3 वेळा त्याला उत्कृष्ट शतरक्षणाचा पुरस्कार देखील आपण सन्मानित त्याला केलं होतं. धाव संख्या झाली 23. 14 मध्ये 19 ची गरज आहे. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राइक वर सागर केणी 7 वर खेळतोय. नॉन स्ट्राइक वर नितेश 2 वर खेळतोय. हो, इथं अपील केली जाते. फलंदाज जे पंच फाईन लेगचे पंच जोझफ रॉड्रिक्स सांगतायत स्ट्राइक पंच मिथून आहे ना की तो चेंडू बॅटला लागून पायाला लागला होता, त्याच्यामुळे एक सिंगल मिळेल सागर यांना. सागर वैयक्तिक पोचतो 8 वर आणि टोटल धावसंख्या झाली ती 24 या धावसंख्येवर. आता 13 मध्ये 18 धावांची गरज आहे. तेरा मध्ये 18 धावांची गरज. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा काटा बदलतोय. चेंडू आता यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव. आता 12 मध्ये 18 काढायचे आहेत. पुन्हा एकदा चांगली संधी आहे कांदिवली संघाला. कारण वजिरा मास्टर संघ थोडा अंडर प्रेशर खाली येतोय. जयदीप शिंदे यांनी त्याच्या शतकामध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि जे टार्गेट होतं कमी ते कमीच ठेवलेलं आहे. ड्रॉ करा
भाटी संघ आणि गोराय बी संघ, प्लीज जर तुम्ही या इथं, आणि जिंकेल तो. जे तीन संघामध्ये आता ड्रॉ केला जाणार आहे. 9 संघ आहेत आज, उद्या देखील 9 आहेत. गोराय बीची गरज नाही, त्यांना कंपल्सरी खेळावं लागेल. पण हा संपल्यानंतर एक ड्रॉ केला जाईल. चेंडू, चांगला चेंडू आणि चांगलं शतरक्षण. चंद्रकांत हे देखील चांगले शतरक्षक आहे कांदिवली मास्टर्सच्या संघाचे. फक्त शतरक्षक नाही तर चांगले असे मदतगार देखील आहेत. जे डोल्यांचं काय शिबिर होतं त्याच्यामध्ये खूप चांगला वाटा असतो चंद्रकांत यांचा. ओ, चेंडू खूप उंच उडालेला आहे. कोण शतरक्षक चेंडूच्या खाली? आणि बघा जेडी आणि चंद्रकांत तिथं बघत राहिलेले चेंडू. चेंडू सर्कलच्या बाजूला देखील पडलेला नाही, सर्कल मध्येच पडतोय. मला वाटतं कॅमेरा जो आपला ड्रोन आहे त्याला त्या तारीला लागलाय चेंडू, तिथंच राहिला त्याच्यामुळे. अशी काय दृश्य हॅलो IPL मध्ये बघायला मिळत आहेत. पण इथं ड्रोन नाही आहेत आपल्याजवळ. 2 कॅमेरेमॅन्स आहेत, एका बाजूला मुस्तकीम, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सद्दाम. 2 कॅमेरेमॅन्स एकदम आपली जागा चांगली घेतलेली आहे त्यानं, चांगल्या सावळीमध्ये बसलेले आहेत. सद्दामला तर मला वाटतं सावली येईल, नाही याला मुस्तकीमला. फलंदाज इथं बाद ठरवला जातोय. जोसेफ रॉड्रिक्स याच्याकडून इशारा येतोय की फलंदाज बाद होतोय म्हणून. आणि फलंदाज मिथून कसा फलंदाज बाद झाले तर आम्हाला कळवा. कॅच आउट, येस कॅच आउट झालेलं आहे. येस, फलंदाज इथं कॅच आउट बाद होतोय. येस आदित्य, आता बरोबर आवाज आहे. 9 मध्ये काढायचे आहेत 15. हो, पुन्हा एकदा देवेंद्र केणी यांनी देखील आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. एसटी रक्षक कल्पेश यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. कौतुक करावं लागेल यती यांचं की 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये फक्त 3 धावा दिलेत. येस, आता मात्र चांगला चेंडू आडव्या बॅटने चेंडू जातोय गॅप मधून. पण पुन्हा एकदा आपण बघतोय की कांदिवली संघाची भिंत अशी समजली जाणारी. हो, इथं फलंदाज कोणत्या खेळाडूला इथं बाद ठरवलं जात आहे तर मला वाटतं या सागर या फलंदाजाला तर बाद व्हावं लागलेलं आहे. 8 मध्ये 7 मध्ये 13ची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 कंप्लीट झाले होते, तिसऱ्या धावेसाठी सागर बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. हेमंत मात्रे नवीन फलंदाज येतोय, डावखरा फलंदाज. यतीन पुढचा चेंडू. ओ, इथं देवेंद्र यांनी देखील आपली आत्महत्या करून घेतली, काही गरज नव्हती. जबरदस्त शतक हाताळलं गेलं. भरत यांनी फक्त 5 धावा देऊन 2 फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवलेला आहे. आता धावांची गरज आहे 13. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नील काय बोलशील? 6 मध्ये 13 म्हणजे जास्त नाही आहेत या ग्राउंडवर. नक्कीच जर बघितलं गेलं तर थोड्यासा हलक्यामध्ये जर मला वाटतं गोलंदाजांना घेतलं गेलं होतं वाटतं ते वजिरा ए मास्टर संघाने. थोडंसं जर बघितलं जयेश असू द्या, नितेश असू द्या, अशा थोड्याशा एकदम इझी लेझी पद्धतीने चेंडू खेळायला लागले. आणि आता बघितलं गेलं तर धावसंख्या आणि भरत यांची गोलंदाजी जर बघितली गेली तर अप्रतिम. आता फक्त 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची जर बघितलं गेलं तर समीकरण म्हणून सर थोडंसं महागडं झालेलं आहे. या मरोची स्थिती आलेली आहे ती मात्र वजिरा ए मास्टर संघाला. समोर बॅटरही तसेच आहे त्याच ताकदीचे हेमंत आणि जर बघितलं गेलं तर नितीन. हेमंत आणि ललित अशी ही बॅटर आहे. सॉरी ललित,
मित्रा थोडस नाव विसरून गेलो. पण त्या सगळं ताकदीचा सर गोलंदाज आहे तो मात्र जयदीप आपला श्रीपाद दांडेकर. काय बॅटर रंगणार आहे. Yes, खरोखर स्वप्नील जर बघितलं श्रीपाद दांडेकर एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्या खेळाडूंनी खूप चांगली मेहनत केलेली आहे आपल्या संघासाठी. 100% शतृक्षणामध्ये दिलेलं आहे, पण गोलंदाजी देखील करावी लागेल चांगली. पण 13 धावा डिपेंड करणं या ग्राउंडवर 13 धावा जास्त नाही आहेत. पण आपण बघितलं की आउटफील्ड एवढी कडक आहे की कुठूनही चेंडू ट्रॅव्हल झाला गॅपमधून तो चौकारासाठी जातोय. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्यासाठी जे आपले शतरक्षक फिल्डर आहे त्यांचं खूप महत्त्व आहे. सर बघितलं गेलं तर अगोदर काय त्यांनी शतरक्षण केलं होतं. एखाद्या यंग खेळाडूला लाजीवशी अशी शतरक्षण केली आणि बाउंड्री लाईनच्या लगत चेंडू अडवला गेला आणि फक्त आणि एक धावून काढली होती. काय जबरदस्त शतरक्षण. तोपर्यंत आपण जाऊया मॅचकडे. काय मॅचचं स्वरूप आहे ते आता तुम्हाला धावतो वर्णमनुसार देतील. थँक्यू स्वप्नील. शेवटचा चेंडू आणि खेळण्यासाठी हेमंत मात्रे मॅन फ्रॉम वजिरा एक चांगला शेवटचं शतक. 6 चेंडूमध्ये ची गरज. श्रीपाद आपल्या शतकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथं दांडी वाकलेली आहे. क्लीन बॉल झालेले आहेत. आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल झाल्यानंतर थोडा आता प्रेशर जे आलेलं आहे ते वजिरा ए मास्टर संघावर स्वप्नील. Yes, आत येणाऱ्या फलंदाजीमध्ये कोण येतोय फलंदाज. येस थोडस व्यक्त. थोडं व्यक्त आलेले दोन्ही पंच एका जवळ येत आहेत. काही डिसिजन आहे थोड्या वेळात कळेल तोपर्यंत थोडं डिस्कशन चालू आहे.
स्वप्नील काय आलं? नो बॉल आहे, नो बॉल आहे. मग धावा किती हेमंत सर याच्यावर? सॉरी मिथुन सर, धावा किती? एकच एकच. येस, नो बॉलची एकच. येस, बोल्ड झाला याचा की एकच? डिस्कशन चालू होतं ना सांगेकडे, त्याच्यामुळे माहिती नाही पडलं. एकच. सॉरी. चला पुन्हा एकदा हेमंत, आपल्याला असं म्हणा की भेटलं होतं ते पुन्हा एकदा जीवदानाचा किती फायदा घेत आहेत, कारण तो बॉल नो बॉल झाला होता. चला पुन्हा एकदा सामन्याकडे येऊ. 7 मध्ये 12. दांडेकर गोलंदाजसाठी तयार. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू, पण चेंडू मात्र खूप चौकार आहे तिथं, पण तो पोचतोय की नाही चौकारासाठी? नाही तर 2 धावासाठी धावून काढलेले आहेत, कारण शत्रशक तिथं येतोय. अक्षत खूप लांबून येतोय. 2 धावा वाचवलेले, त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 32. आता 6 मध्ये 10 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. थांबा जरा, आमचं ते थोडं नेटवर्क गेलं 10. होतं. 13 धावसंख्येची गरज होती. 5-10. 5 मध्ये 10. हो येस, इथं मोठा फटकाडी चेंडू जातोय, सीमा रेषा पार येतोय, आरपार. षटकार. साईनाथ क्रिकेट क्लबचा येतोय षटकार, आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 38 या धाव संख्येवर. 4 मध्ये 4. कमॉन आदित्य, थोडं गाणं वाजवायचं आहे. किशोर जिथे कुठे असेल त्यांनी इथे येण्याची कृपा करावी. येस, किशोर बसलेले. हॅलो. हाय, धन्यवाद. हॅलो आदित्य, फोन जरा माईक जरा बघ, नंतर सामना संपल्यानंतर थोडा डिस्कनेक्ट होतो इथून. आता 4 मध्ये 4 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक एक धडाकेबाज फलंदाज हेमंत म्हात्रे, बॅन फ्रॉम वजीरा. पुन्हा एकदा त्याच दिशेने, आणि चेंडू जातोय चौकार, आणि सामना संपलेला आहे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके, आणि सामना झुकलेला आहे तो वजीरा मास्टर याच्या समोर. स्वप्नील, काय बोलशील या चौकाराबद्दल? काय म्हणावं, जी परिस्थिती ओढली गेली आहे स्वतःवर, मॅच कुठे स्वतःच्या खिशातून सहज काढून दिला मला वाटतं तो मात्र वजीरा ए मास्टर संघाला. आणि दोन्ही आता संघामध्ये चिठ्ठी काढण्यात येईल. भाटी